जरा टाळकरी इकडे या की, या इकडे. लोचने रूपा पाहता लोचने, रूपा पाहता लोचने, रूपा पाहता लोचने. सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सुख झाले तो हा विठ्ठल बरवा, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे, बहुत सुकृताचे जोडे.
म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व 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 सुखाचे आगर सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बाप रखुमा बाप रखुमा देवीवर देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल जय जय राम कृष्ण हरे हरे 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 जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हेलो हेलो सारा सार विचार करावो टावते 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 नाम गरा कंठे विठोबा गरा कंठे विठोबा नाम गरा कंठे विठोबा सारा सार विचार करावो टावते सारा सार विचार करावो टावते नाम गरा कंठे
कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गत भव सिंधू जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी आचने महरणे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गत भव सिंधू तुका म्हणे कोटे कुळेती पुनित तुका म्हणे कोटे कुळेती पुनित भावे गात गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निर्शेल संकट तयाच्या चिंतने निर्शेल संकट तराल दुर्गत भव सिंधू विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमाये जय जय विठोबार कुमार 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 विठोबार कुमार जय जय विठोबार कुमारे विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे जय जय विठोबार कुमारे सारा सार विचार करावं टाळी करा सार विचार करावं टाळी करावं टाळी करा सार विचार करावं टाळी जरा ते माईक बाजूला बा काय मागवण सारा विचार करावं हा बस 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 सारा विचार करावं सारा विचार करावं नामधरांती शोभाचे शोभाचे नामधरांत
नाम धरा करणे विठोबाचे कयाच्या चिंताने दिसला सकट कयाच्या चिंताने दिसला हॅलो हॅलो कमी करा जरा. हॅलो हॅलो. उठाउठी सारासार विचार करा उठाउठी नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू जन्मुनिया कुडी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत बावे गाता गीत विठोबाचे
तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू विठ्ठल 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 हो महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गाकरो प्रथमनमन दुसरे चरण संतांजिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार हो बाबाजे सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानंद विग्रहं पूर्णब्रह्म परानंद मेषमानन्दे वल्लभं योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्नाम् अन्यांशहस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदैदवलहासं विठ्ठलं चिन्तयामि विठ्ठल 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 कुंडली कमरवे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल 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 हो सारासार विचार करा उठाउठी सारासार विचार जरासं बाळ मोबाईलचा स्वर जरा बाजूला घे नामधरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारा नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील प्रथम दिवसाची हरिकीर्तन रूपी सेवा आणि ही कीर्तन रूपी पुष्प भगवान पंढरीश परब्रह्म परमात्म्याच्या चरणी समर्पित करत असताना सेवेकरिता घेतलेला अभंग श्रीमंत श्री संत जगद्गुरु तुकोबाराय यांच्या अभंगगाथेतील 4 चरणाचा अत्यंतिक महत्त्वाचा गोड आणि चिंतनीय अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. यथामती श्री गुरु बाबांच्या कृपाशीर्वादाने भक्तिबाबांच्या आशीर्वादाने अभंगाचा काहीसा विचार करता येतो का याचा प्रयत्न करायचा आहे. अभंग पहिल्या दिवसाच्या सेवेकरिता घेण्याचं निमित्त असं आहे की भगवंताचं नाम हे मंगलवाचक आहे आणि कोणतंही शुभ कार्य करत असताना त्या शुभ कार्याची सुरुवात मंगलाचरणाने करावी अशी वैदिक परंपरा आहे आणि म्हणून भगवंताचं नाम हे मंगलवाचक आहे. आरंभी आवडे आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. हाती घेतलेलं काम हे व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडावं म्हणून परमात्म्याचं नाम आरंभाला घेणं आवश्यक आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा अलिखित स्वरूपाचा नियम आहे की भगवंताच्या रूपाचं वर्णन करावं किंबहुना भगवंताच्या नामाचं वर्णन करावं मंगल करावं पहिल्या दिवशी. आणि भगवान परमात्म्याचं नाम हे मंगल आहे. शास्त्रामध्ये मंगलाचरण 3 सांगितली. वस्तू निर्देश रूप 1
वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण, दोन नमस्कारात्मक मंगलाचरण आणि 3 आशीर्वादात्मक मंगलाचरण. बरं का, वेदांतामध्ये 3 प्रकारचं मंगलाचरण सांगितलं. त्या परब्रह्म परमात्म्याच्या संबंधानं निर्देशात्मक जे आहे वस्तुनाम परमात्मा, त्याच्या संबंधानं जे केलं जातं ते वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण आहे. बरं का, आपली किंवा शिष्याची इच्छित कार्यपूर्तीसाठी जे मंगलाचरण केलं जातं त्याला नमस्कारात्मक मंगलाचरण म्हणतात. आणि तिसरं आहे ते आशीर्वादात्मक मंगल आहे. हे जसं शास्त्रकाराने मंगलाचरणाचे 3 प्रकार जसे शास्त्रामध्ये सांगितले, वेदांतामध्ये सांगितलेले आहेत, त्या पद्धतीनं परमात्म्याचं नाम एक मंगलवाचक आहे. बरं का, आणि म्हणून सेवेकरिता भगवान परमात्म्याच्या नामाचं चिंतन करणारा अभंग सेवेकरिता घेतलेला आहे. आपण धामणवाडी गावातील सर्व ग्रामस्थ, सर्व वारकरी, सर्व भाविक आपण आत्यंतिक श्रद्धेने, आत्यंतिक प्रेमाने, आत्यंतिक शुद्ध अंतःकरणाने या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या अधिष्ठानासमोर हा नामोत्सव संपन्न करत आहे. आणि त्यामध्ये सरवडे, कासारवाडा, मांगेवाडी, अवचितवाडी आणि ज्ञात अज्ञात आसपासच्या गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, संप्रदायातील गायनाचार्य, मृदंगाचार्य, सेवेकरी, संप्रदायातील अध्वर्यू मंडळी आपल्या सर्वांच्या उपस्थितीने, सर्वांच्या सहकार्याने आणि ग्रामस्थांच्या प्रेमाने हा उत्सव संपन्न होतोय. आपण या ठिकाणी आलात, हे धामणवाडीकरांचं प्रेम आहे. बरं का, आणि म्हणून ही सेवा करत असताना हे सेवेचं पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित करत असताना सेवेकरिता घेतलेला जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. 4 चरणाचा अभंग आहे. बहुधा सर्वांच्या पाठांतरणातला, अनेक अभ्यासू महाराज मंडळींनी याच्यावर चिंतन केलेलं अभंग आहे. आणि म्हणून भगवंताचं नाम मंगलवाचक आहे म्हणून हा अभंग घेतलेला आहे. यथामती प्राप्त असणाऱ्या मर्यादित वेळेमध्ये अभंगाचा काहीसा विचार करता येतो का याचा आपण प्रयत्न करूया. विठ्ठल 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 कुंडली कवर हरी विठ्ठल 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 विठ्ठल. सारासार विचार करा उठावटी. याला थोडंसं कापड बांधताय का बघा, म्हणजे आवाज, वाऱ्याचा जो आवाज येतो तो बंद होईल माईकला कापड बांधलं तर. सारासार विचार करा उठावटी, नामधरा कंठे विठोबाचे. तुकोबरा आमच्या तुमच्यासारख्या अज्ञानी जीवाला मार्गदर्शन करत असताना असं म्हणतात, सार असार त्याचा विचार कर म्हणतात.
कसा कर? उठाउठी कर. उठाउठी कर याचा अर्थ एकदा उठताना आणि एकदा बसताना दोन वेळेस असा अर्थ नाही बरं का. तर त्याचा अर्थ असा होतो, उठाउठी या शब्दाचा अर्थ नेहमी, सतत. तुम्ही काय करा, सार काय आहे आणि असार काय आहे याचा विचार करा. ते हाना तिकडे ते भांडून राहिले. सप्तेच्या समोर सुद्धा वाद माणसांचा नाही सोडा, पण मांजरांचा चालू आहे. अलीकडं आता सप्तेच्या समोर लोकांचा, महाराजांचा सुद्धा वाद होऊन राहिले. इथं महाराज लोक कोण वाद करायला नाहीत म्हणून ते करून राहिले. विठाला 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 विठाला. तुकोबराय म्हणतात सार असार त्याचा विचार करा. सार काय आहे, असार काय आहे याचा विचार करा म्हणतात. सत्य काय आहे, असत्य काय आहे याचा विचार करा. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम, शास्त्राने त्याचं लक्षण केलं. सत्य कुणाला म्हणावं? जे तिन्ही कालात असतं त्याला सत्य म्हणावं. त्रिकालाबाधित्वम सत्यत्वम. जे कधी असतं आणि कधी असत नाही त्याला सत्य म्हणता येत नाही, किंबहुना त्याला वेदांत शास्त्र सत्य म्हणत नाही. सत्य एक आहे, परमात्मा. परमात्मा एक सत्य आहे. परमात्म्याहून भिन्न जे प्रतीतीला येणार आहे ते असत्य आहे, ते असार आहे. अनेक परमात्मा सार आहे. ज्ञानोबरायांनी या संबंधाने दाखला दिला. देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, तरी सारते स्वभावता नित्य जाणे. श्लोक असा आहे, ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते स्वतः, उभयोरपि दृष्टवंतस तोणयोस्तत्वदर्शिभिः. त्याच्यावर ज्ञानोबराय बोलतात, देखे सारा सार विचारिता, भ्रांती ते पाही असारता. भ्रमात्मक जे आहे ते असार आहे आणि त्याहून भिन्न असणारं जे सार आहे ते सत्य आहे. मग सार असाराचा, नित्य अनित्याचा, सत्य असत्याचा निवाडा करणे याचं नाव विवेक आहे. याचं नाव विवेक आहे. म्हणून चार गोष्टी शास्त्रकाराने सांगितल्या: विवेक, वैराग्य, समाधी, षटक, मुमुक्षुत्व. आणि या चार गोष्टी सांगत असताना पहिला नंबर येतो तो विवेकाचा. श्री गुरुदादांनी व्याख्या दिली, आत्मा अविनाशी. व्याख्या सांगतो विवेकाची. आत्मा अविनाशी, व्यापक व क्रियारहित असून तदव्यतिरिक्त जगतातील सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहेत, अशा निश्चयाच वैराग्य विवेक म्हणतात. त्याच्या अगोदरच एक वाक्य राहिलं बरं का, सदसंगतीने व सदशास्त्र श्रवणाने आत्मा अविनाशी व क्रियारहित असून
तद्व्यतिरिक्त जगतातील सर्व पदार्थ विनाशी व चंचल आहेत, अशा तऱ्हेच्या निश्चयास विवेक म्हणतात. विवेकात पुन्हा त्याच्यात पोट विभागणी करता येईल. सदसंगतीने, सदशास्त्र श्रवणाने अवच्छेदक 1, आत्मा अविनाशी व क्रियारहित आहे अवच्छेदक 2, आणि या व्यतिरिक्त जगतातील पदार्थ विनाशी व चंचल आहेत अवच्छेदक क्रमांक 3. विवेक या व्याख्येमध्ये 3 अवच्छेदकांचा विचार केला जाऊ शकतो. विठाला 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 विठाला. हो हो, उतारी करू नका. हो म्हटलं की डायरेक्ट थांबवा, उतारी करू नका. हा विवेक केव्हा जागृत होतो? बुद्धीच्या ठिकाणी सदसंगती असेल आणि सदशास्त्राचं श्रवण असेल तर विवेक उत्पन्न होतो, विवेक निर्माण होतो, विवेक जागरूक होतो. बरं का, त्याची बुद्धी, त्या साधकाची जो सदसंगतीमध्ये आहे, जो सदशास्त्राचं श्रवण करतोय, जरा कमी करा की घुमतोय असा आवाज, इको कमी करा त्याचा. हॅलो हॅलो, कमी करा अजून थोडा. इथं बसलेल्यांना व्यवस्थित ऐकायला जाऊ दे, हीच अपेक्षा आहे. हॅलो हॅलो हॅलो. हां, त्या पुरुषाचा, त्या व्यक्तीचा विवेक सदसंगतीने, सदशास्त्र श्रवणाने, सदशास्त्र अद्वैत वेदांत शास्त्राच्या श्रवणाने, बरं का, त्याचा विवेक जागृत होतो आणि त्याला सार काय आहे आणि असार काय आहे हे समजतं. बरं का, ज्ञानोबारायांच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर ज्ञानोबाराय त्याचा सार असार त्याचा निवाडाच करून देतात. ज्ञानोबाराय म्हणतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरे पाठ, सारा सार विचार हरि पाठ, सारा सार विचार हरे पाठ. त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार, त्रिगुण सार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरे पाठ, सारा सार विचार हरे पाठ, सारा सार विचार हरे पाठ. ज्ञानोबाराय बोलतात, त्रिगुण असार निर्गुण हे सार, सारा सार विचार हरे पाठ, सारा सार विचार हरीचा पाठ, हरीच्या नामाचं चिंतन. हरी हा सार आहे बरं का, साराचं ही सार परमात्मा आहे. बरं का, साराचं ही सार परमात्मा आहे. म्हणून तुकोबाराय नेहमी विचार करा म्हणतात. तुमच्या ठिकाणी नेहमी विवेक जागरूक ठेवा आणि तुम्ही सार असार त्याचा विचार करा.
ज्ञानोबरायाने उत्तर सांगितलं, असार कशाला म्हणावं? त्रिगुणात्मक जे आहे ते असार आहे. त्रिगुण असार. माया कार्य जे आहे त्रिगुणात्मक जे आहे, अष्टदा प्रकृतीचं जे आहे ते असार आहे. ते उत्पत्ती नाशवान आहे, ते अनित्य आहे. आणि जे अनित्य आहे, जे उत्पत्ती नाशवान आहे, ते असार आहे. बरं का? निर्गुण हे सार. पुढे ज्ञानोबराय बोलतात, गुणरहित जे आहे ते सार आहे. परमात्मा मूळ स्वरूपाने विचार केला तर तो गुणरहित आहे. परमात्मा वर्णरहित आहे. परमात्मा रूपरहित आहे. नाही रूपवर्ण गुण जेते. ज्ञानोबराय वर्णन करतात परमात्म्याच्या संबंधानं. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. रंग नहीं रूप नहीं नहीं वर्ण छाया. निर्गुण निराकार एक तुहिर बुराया. 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 मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं गुलाम तेरा. मैं गुलाम मैं गुलाम मैं महाराज वर्णन करतात, रंग नाही रूप नाही 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 वर्ण छाया. त्याला रूप नाही, त्याला वर्ण नाही, त्याला आकार नाही. बरं का? नाही रूप वर्ण गुण जेते. असा मूळ स्वरूपानं परमात्मा आहे. मूळ त्याचं स्वरूप असं आहे, तो निर्गुण आहे. त्याला कोणताच गुण नाही. उदाहरणार्थ, पाण्याला रंग कोणता आहे? पाण्याला रंग कोणता आहे? आम्हाला पाणी काळसर वाटतं, आम्हाला पाणी निळसर वाटतं, आम्हाला पाणी शेवाळल्यामुळे हिरवट वाटतं. पण पाणी काळंही नाही, पाणी निळंही नाही, आणि पाणी हिरवटही नाही, आणि पाणी लालही नाही. तुम्ही जसा रंग मिसळणार त्या रंगाप्रमाणे पाणी होणार. लाल कलर मिक्स केला तर ते लाल रंगाचं पाणी होईल. पिवळा कलर जर त्या पाण्यामध्ये टाकला तर पिवळ्या कलरचं पाणी निर्माण होईल. मूळचं पाणी कोणत्या रंगाचं आहे? रंगच नाही बरं का पाण्याला. जसं पाणी रंगरहित आहे, परमात्म्या कोणत्या रंगाचा आहे? आम्ही नुसतं म्हणायचं सावळे परब्रह्म आवडे या जीवा, हे सगुणाच्या संबंधानं आहे बरं का. आणि मी बोलतोय ते निर्गुणाच्या संबंधानं बोलतोय बरं का, हे लक्षात ठेवा. ही संगती लागली तर चिंतन माझं कळणार आहे. मी जो विषय प्रतिपादित करतोय तो सगुणाच्या संबंधानं बोलत नाही, निर्गुण परब्रह्म परमात्म्याच्या संबंधानं तुमच्या समोर बोलतोय. मला सगुणाच्या संबंधानं इथं बोलायचं नाही. आता सगुणाच्या संबंधानं रूपवर्ण गुणाचा संबंध आहे, पण निर्गुणाच्या संबंधाने विचार केला तर त्याला रूप नाही, वर्ण नाही, गुण नाही. म्हणून ज्ञानोबराय उत्तर देतात, निर्गुण हे सार. सगळ्याचं सार काय आहे? सगळ्याचं अधिष्ठानत्व काय आहे? तर सगळ्याचं अधिष्ठानत्व, सगळ्याचं सार तो परमात्मा आहे. आणि तो एक सार आहे. तदव्यतिरिक्त
दृष्टिगोचर जे आहे डोळ्याला दिसणारं एक, प्रतीतीला येणारं दोन, अनुभवाला येणारं तीन, भोगण्यासाठी असणारं चार, हे सगळं आसार आहे. प्रतीतीला येणारा संसार आसार आहे, अनुभवाला येणारा संसार आसार आहे, भोग देण्यास प्रवृत्त असणारा संसार आसार आहे. महाराज वर्णन करतात तो आसार आहे, एक परमात्मा आसार आहे. फलकट तो संसार, फलकट तो संसार, येते सार भगवंत, येते सार भगवंत. फलकट तो संसार, 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 फलकट तो संसार. सगळंच कमी केलं वय. सगळाच कमी झाला. ऐसे जागवे तो मना, ऐसे जागवी तो मना. सगळाच कमी झाला की. महाराज वर्णन करतात फलकट तो संसार, येते सार भगवंत. ऐसे जागवितो म्हणा सरसे जना सहित. तुकोबराय वर्णन करतात फलकट तो संसार, प्रतीतीला येणारा, अनुभवात असणारा, भोग देणारा, सुखदुःखादी द्वंद्वाने युक्त असणारा तो संसार कसा आहे? फलकट आहे, असार रूप आहे. येथे सार भगवंत, एक परमात्मा सार रूपाना, एक परमात्मा सत्य आहे, एक परमात्मा नित्य आहे. परमात्म्याहून भिन्न जे प्रतीतीला येते ते अनित्य आहे, ते असार आहे, ते फलकट आहे, निष्फळ आहे, फलरहित आहे. प्रपंचाला काय फल आहे म्हणता? संसाराला काय फल आहे? तुम्ही म्हणणार संसाराचं फल दुःख आहे. दुःख हे त्याचं स्वरूप आहे बरं का. संसाराचं स्वरूप दुःख आहे. संसाराचं फल सुखही नाही आणि संसाराचं फल दुःखही नाही. संसार हा फलरहित आहे, निष्फळ आहे. तो वांज स्त्रीसारखा आहे. तो वांज स्त्रीसारखा आहे, वांजोट्या बाईसारखं आहे. वांजोट्या बाईला कधी मूल झालतं का? होणार नाही. वांजेची आले का कैची जन्मपत्रिका, नबी निळी भूमिका कै कल्पुपा. ज्ञानोबा आहे म्हणतात त्या वांजेला कधी मूल झालं होतं तिची पत्रिका काढायला? होत नाही. तसं संसाराला काय फल आहे? फल फलना चुंबिता, फुलना तुरुंबिता. पुढं काय उत्तरार्ध काय? हां, त्याला फल नाही बरं का, निष्फल आहे. म्हणून महाराज वर्णन करतात
फलकटतो संसार येथे सार भगवंत सगळ्याच सार काढलं तर परमात्मा निघतो बरं का. परमात्मा आहे, परमात्म्याहून बाकी काहीच सार नाही. पण हे सगळं कळण्यासाठी सदसंगती महत्वाची आहे. म्हणून विवेकामध्ये श्री गुरु दादा महाराज ठाकरेंनी वर्णन करत असताना सदसंगतीने हा शब्द विवेकाच्या व्याख्यामध्ये सांगितला. विचारसागर घरी असेल तर काढून बघा विवेकाची व्याख्या सांगत असताना. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं काय आहे महाराज, विवेक उत्पन्न होण्यासाठी, विवेक निर्माण होण्यासाठी, किंबहुना विवेकाची जागृती होण्यासाठी, सार असार विचार उत्पन्न होण्यासाठी, नित्य अनित्याच्या संबंधाने विचार निर्माण होण्यासाठी सदसंगती, संतांची संगती ही महत्त्वाची आहे मानवी जीवनात. आणि म्हणून तुकोबाराय आम्हा तुम्हाला मार्गदर्शन करत असताना म्हणतात, बाबा रे सार काय आहे असार काय आहे याचा विचार कर. आणि मग निश्चयापर्यंत पोहोचल्यानंतर साररूप असं जो परमात्मा आहे त्या परमात्म्याचं नाम तू घे. नामदरा कंठी विठोबाचे. परमात्मा आणि परमात्म्याचं नाम हे दोन्ही काही भिन्न नाही बरं का, अभिन्नत्वान आहे. नाम नामीचा अभेद शास्त्राने सांगितला. नामीला सोडून नाम राहू शकत नाही. जरी शास्त्रानं नामरूप मायेचे सांगितले असले तरी सुद्धा माया ही तदाधिष्ठान ब्रह्म भगवत स्वरूपच आहे. ती आम्ही स्वतंत्र मानली नाही. आम्ही वेदांत्यांनी माया भिन्न मानली नाही बरं का. नाम आणि रूप जरी मायेचं असलं आणि माया जरी मिथ्या असली, सदसद विलक्षण अनिर्वचनीय असं आम्ही मागितलं. तिला सतही म्हणता येत नाही, तिला असतही म्हणता येत नाही. सतना असत होये विचाराचे नामनस आहे, ऐसिया परिचय आहे अनादि म्हणते. म्हणून आम्ही ख्याती कोणती मांडली वेदांत्यांनी, आम्ही ख्याती वेदांत्यांनी कोणती मांडली, अनिर्वचनीय ख्याती मांडली बरं का. असत्ख्याती, अख्याती, आत्मख्याती, अन्यता ख्याती, सत्ख्याती आणि अनिर्वचनीय ख्याती. आणि अनिर्वचनीय ख्याती आम्ही का मांडली मायेच्या संबंधानं, तर त्या मायेला सतही म्हणता येत नाही आणि असतही म्हणता येत नाही. सत ना असत होये विचाराचे नामनस आहे. तिला सत म्हणावं तर ती ज्ञानाने राहत नाही, बाधित होते. असत म्हणावं तर प्रपंच रूपानं धडधडीत प्रतीतीला येते, मग तिला काय म्हणावं. म्हणून तिला सतही म्हणता येत नाही, तिला असतही म्हणता येत नाही. म्हणून शास्त्रकाराने तिचं वेदांत्यांनी लक्षण केलं. काय लक्षण केलं, सदसद विलक्षण अनिर्वचनीय. अनिर्वचनीय म्हणजे तिच्या संबंधानं काही एक बोलता येत नाही. निर्वचन न करणे म्हणजे तिच्याविषयी काहीच कथन करता येत नाही, काहीच बोलता येत नाही. अशा मायेच्या प्रपंचाच्या संबंधानं. आणि सगळं कळण्यासाठी, सगळी भूमिका समजावून घेण्यासाठी संतांची संगती जीवनात महत्वाची आहे बरं का. आणि म्हणून महाराज वर्णन करतात, सारासार विचार करा उठावोठे. सारासार विचार करा उठावोठे.
सारा सार विचार करा उठा गोटे सारा सार विचार करा उठा गोटे विचार करा उठाओ नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरस संकट तयाच्या चिंतने निरस संकट विठोबाचे तयाच्या चिंतने निरसल संकट महाराज वर्णन करतात सारा सार विचार करा उठा उठी नामधरा कंठे विठोबाचे सार असार याचा विचार नेहमी करा नेहमी विवेक बुद्धीच्या ठिकाणचा जागरूक ठेवा तो विवेक बुद्धीच्या ठिकाणी उत्पन्न झाला पाहिजे महाराज विवेक उत्पन्न झाला परमार्थाचा पाया म्हणजे विवेक आहे बरं का शास्त्रकारांनी विचार मांडत असताना पहिल्यांदा विवेक का सांगितला त्याचं कारणच आहे विवेक हा परमार्थाचा पाया आहे बरं का विवेकावर परमार्थाची इमारत अशा प्रकारे अवलंबून आहे आणि म्हणून विवेक साधूच्या संगतीमध्ये सदपुरुषाच्या संगतीमध्ये संतांच्या संगतीमध्ये महापुरुषांच्या संगतीमध्ये उत्पन्न होतो वाईटाच्या संगतीमध्ये विवेक जागरूक होत नाही महाराज तो अविवेक असतो तो अविवेक असतो म्हणून धर्मराजा युधिष्ठिराला आणि 4 भावंडांना द्यूत खेळायचा अविवेक निर्माण झाला द्यूत खेळायचा अविवेक निर्माण झाला आणि त्या अविवेकामुळं ते खेळण्यासाठी प्रवृत्त झाले कौरवांच्या समवेत दुर्योधना समवेत आणि द्यूत खेळामध्ये शकुनी हा पारंगत होता शकुनी हा पारंगत होता आणि त्यांचा प्लॅनच अशा पद्धतीचा होता की पांडवांची सर्व संपत्ती काढून घ्यायची आता हे विवेकाचं लक्षण नव्हे बरं का जुगार खेळायला बसणे द्यूत खेळणे ते सोंगट्याचा खेळ असायचा आताचा आपण जुगार म्हणू जुगार खेळायची बुद्धी निर्माण होणं किंबहुना जुगार खेळण्याचा विचार उत्पन्न होणे का विवेकाचं लक्षण आहे का अविवेकाचं लक्षण आहे ना ते चांगलं आहे म्हणता का ते जुगार खेळून कुणाचं चांगलं झालं शेवटी ते खेळण्यामध्ये इतके वाहत गेले स्वतःची बायको पणाला लावावी लागली किती अविवेक आहे अविवेक
हा वाईटाच्या संगतीमध्ये उत्पन्न होतो, म्हणून त्याचा संग त्याज्य सांगितला शास्त्रकारांनी. दुराचारी दुरादृष्टीर दुरावासीच दुर्जनः थपटाका यन्मैत्री क्रियते तेषां नर शीघ्रं विनश्यति. शास्त्रकाराने सांगितलं, दुराचारी दुरादृष्टीर दुरावासीच दुर्जनः यन्मैत्री क्रियते तेषां नर शीघ्रं विनश्यति. नर शीघ्रं विनश्यति. वाईटाच्या, वाईट आचरणाच्या, वाईट दृष्टीच्या, वाईट ठिकाणी वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या सहवासात गेल्यानंतर, त्याच्याशी मैत्री केल्यानंतर विवेकवंताचा सुद्धा विवेक ढासळून जातो महाराज, विवेकवानाचा सुद्धा, आणि त्याच्या ठिकाणी सुद्धा अविवेक निर्माण होतो. उदाहरणार्थ धर्मराजा युधिष्ठिर, धर्मराजा होता, पण त्याच्या ठिकाणी सुद्धा अविवेकाची उत्पत्ती झाली आणि सगळं ऐश्वर्यासह स्वतःची बायको सुद्धा खेळामध्ये लावली. म्हणून विवेक हा वाईटाच्या संगतीमध्ये उत्पन्न होत नाही. विवेक हा सदपुरुषाच्या संगतीमध्ये उत्पन्न होतो, महापुरुषांच्या संगतीमध्ये उत्पन्न होतो, संतांच्या संगतीमध्ये विवेक उत्पन्न होत असतो. म्हणून तुकोबरायांना सांगायचंय, बाबा रे, सदसंगतीमध्ये राहा, महापुरुषांच्या संगतीमध्ये राहा. मग अशी पंगत बघितल्यावर मला वाटलं बहुतेक कीर्तन करायला सुद्धा मंडपामध्ये उभा राहायला जागा मिळते की नाही. आपल्या गावची अवस्था नाही, सगळीकडे तीच अवस्था आहे. पण इथं लाभ मात्र निश्चित आहे बरं का. ह्या मंडपात, हा धर्ममंडप आहे आणि या मंडपात लाभ मात्र निश्चित आहे. इथं संत विचारांची बैठक आहे, साधूच्या विचारांची बैठक आहे, महापुरुषांच्या विचारांची बैठक आहे. ज्ञानोबा तुकोबाराय यांचं अधिष्ठान आहे आणि त्या अधिष्ठानाच्या संबंधाने हा मंडप उभा आहे, त्या अधिष्ठानाच्या संबंधाने ही सेवा आहे. आणि या सेवेमध्ये श्रवण केल्यानंतर विवेक उत्पन्न होणारच, होईलच. आणि म्हणून तुकोबराय म्हणतात, त्या साधूंच्या संगतीमध्ये राहा, महापुरुषांच्या संगतीमध्ये राहा, तुझ्या ठिकाणी विवेक उत्पन्न होईल. तू सदैव सार आसार त्याचा विचार करू लागशील आणि मग निश्चयापर्यंत पोहोचणार एक दिवस, की प्रतीतीला येणार, दृष्टीला येणार, अनुभवाला येणार दृश्य जगत, दिसणारा प्रपंच हा मिथ्या आहे, एक परमात्मा सार आहे. या अनुभूतीपर्यंत आपण पोहोचणार बरं का. पण चिकाटी सोडायची नाही, संगती सोडायची नाही, आणि त्यांच्या सोबत चाललेला जो मार्ग आहे तो मार्ग कधीच सोडायचा नाही. आपण निश्चित तिथपर्यंत जाऊ, या निश्चयापर्यंत जाऊ. आणि निश्चयाचे बोळ तुका म्हणे त्याची फळ, ती अनुभूती हे निश्चयाचं फळ आहे. म्हणून निश्चयानं सेवा महत्वाची आहे. परीक्षितानं निश्चय करून टाकला, आता मी 7 दिवसात मृत्यू पावणार आहे, आता एक क्षण वाया घालवणार नाही बरं का. शारीरिक विधीसाठी सुद्धा परीक्षिती राजा उठला नाही 7 दिवसात. निश्चय आहे परीक्षिती राजाचा. आमचाही निश्चय आहे, पण डळमळीत होणारा निश्चय आहे बरं का. जाव की नको, जाव की नको.
पण परीक्षिताचा निश्चय मात्र अगदी खंबीरपणानं होता आणि त्याच्या हातून परीक्षिती राजाच्या हातून ते कार्य घडलं महाराज. तात्पर्य निश्चयानं प्रयत्नाधीन परमार्थ आहे. वाक्य पुन्हा सांगतो पुनरावृत्ती करून. परमार्थ निश्चयानं आणि प्रयत्नानं, निश्चयाच्या आणि प्रयत्नाच्या अधीन परमार्थ आहे. म्हणून निश्चय करून प्रयत्नानं, प्रयत्नांची पराकाष्ठ करून परमार्थ करावा. परमार्थ फलद्रूप होईल. विठ्ठला 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 म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय विचार करा उठा उठी, सतत विचार करा म्हणतात बरं का. सतत विचार करा म्हणतात. कशाच्या संबंधाने विचार करा? सार असारतेच्या संबंधाने विचार करा. सत्य असत्याच्या संबंधाने विचार करा. तुम्ही जे वागताय, ज्या पद्धतीने जीवन जगतो याच्या संबंधाने तुम्ही विचार करा म्हणतात. आणि मग निश्चयापर्यंत पोहोचा आणि साररूपतेचा स्वीकार करा. सार काय आहे? परमात्मा सार आहे. परमात्म्याचं नाम सार आहे. सार 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 नाम विठोबा तुझे सार, मनवनी शूळपाणी जपतसे वारंवार. का? परमात्म्याचं नाम सार आहे. सगळ्याचं सार परमात्मा आहे. अजून एका संबंधानं सारतेची संगती लावता येईल. सगळ्या शास्त्राचा जर सार काढला तर परमात्म्याचं नाम हे एक सार आहे, अशी संगती सर्व साधनांचे सार, 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 भव सिंधू उतरी पार. सर्व साधनांचं सार काय आहे? परमात्म्याचं नाम आहे. महाराज एका ठिकाणी म्हणतात, वेदाचे हे बीज हरी अक्षर दोन्ही, एका जनार्दनी पाठ केली. नाम हे सर्वाचं सार आहे बरं का. महाराज वर्णन करतात,
मनोनी शूळपाने जपतसे वारंवार. भगवान शिव सुद्धा सतत त्या परमात्म्याच्या नामाचं जप करतात. आईसाहेबांनी विचारलं कोणाचं ध्यान करता? शिवाने सांगितलं रामाचं. राम म्हटलं की फक्त आम्हाला अयोध्येचा राम वाटतो. मर्यादा पुरुषोत्तम, तो परिपूर्ण परमात्मा आहे. पण त्याही अगोदर राम आहे बरं का. आत्मा राम, राम आहे. तैसा हृदयामध्ये मी रामू, आसिता सर्व सुखाचा आरामो, की भ्रांतासी कामो विषयावरी. आत्मा हा सुद्धा रामच आहे बरं का. आत्मा हा सुद्धा काय आहे? रामच आहे. त्या आत्मारामाच्या चिंतनामध्ये भगवान शिव निमग्न आहेत. आईसाहेब म्हणाले त्याच्यामध्ये तुम्ही मग्न आहे? हो, त्याच्यामध्ये मग्न आहे, त्याच्या चिंतनामध्ये निमग्न आहे. का? तर तो सगळ्याच सार आहे, तो राम आहे. म्हणून त्याचं तो स्मरण करतोय. अशी कथा सांगितली जाते, थोरा मोठ्या महाराज मंडळींनी कीर्तनकारांच्या मुखातून ऐकलेली आहे. शतकोटी रामायणाची वाटणी करण्यासाठी वाद लागला आणि मग वाटणी करण्यासाठी भगवान शिवशंकराला देव, दानव आणि मानव तिघांच्यात वाद लागला. देवाने त्या रामायणाची वाटणी केली. शेवटचा 32 अक्षरी श्लोक राहिला. त्यातले पुन्हा 10 शब्द तिघांना दिले. राहिली 2 अक्षर, राहिली 2 अक्षर. 32 पैकी 30 दिलीत देव, दानव आणि मानव यांना. आणि शेवटला मग भगवान शिव म्हणतायत, बाबा रे, पंच म्हणून आलो, तुमच्या तिघातली वाटणी केली, तिघांना समांतर रामायणाची वाटणी करून दिली. याच्या मोबदले हे शेवटचे 2 तरी राहू देत. ही तिघेही वेडे, देव, दानव आणि मानव. ते म्हणजे तुम्ही घ्या ते 2 अक्षर म्हणजे रा आणि म. राम 32 अक्षर श्लोकातला शेवटची 2 अक्षर होती राम. ती रामाची, राम नावाची 2 अक्षर भगवान शिवशंकराने आपल्या ठिकाणी जतन केली बरं का. शिव हाला हलता पला, तो या नामे शीतल झाला. तो वासुकी हलाहल विष ओकत होता समुद्र मंथनाच्या वेळेला. ते भगवान शंकराने प्राशन केलं आणि शंकराच्या शरीराचा पूर्ण दाह होऊ लागला. आणि ज्या वेळेला भगवान शिवाच्या शरीराचा दाह होऊ लागला, त्यावेळेला भगवंताने जठामध्ये गंगा आणली. भाडी चंद्र स्वीकारला. गळ्यामध्ये सर्प, वासुकी नावाचा सर्प परिधान केला. गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर,
चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुक्यार कंठी शोभे वासुक्यार अग्रांबर गज चर्म व्याघ्रांबर गजच्या चर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार. थंड प्राणी सर्प आहे म्हणून तोही परिधान केला, पण शिवाचा दाह शांत झाला नाही. तो दाह केव्हा शांत झाला? ज्या वेळेला भगवान शिवानी कंठामध्ये राम धारण केला. राम धारण केला म्हणजे राम नाम धारण ज्या वेळेला भगवान शिवाने कंठामध्ये धारण केलं, त्यावेळेला भगवान शिवाच्या शरीराचा होणारा दाह पूर्णतः शांत झाला. म्हणून भगवान शिव आत्मारामाच्या चिंतनामध्ये निमग्न आहेत. का तर तो आत्माराम राम हे सगळ्याच सार आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, नामधरा कंठी विठोबाचे, परमात्म्याचं नाम धारण करा. का तर त्याचं पहिलं कारण सांगितलं ते सार आहे. म्हणून त्याचं नाम कंठामध्ये धारण करा. पुन्हा दुसरं कारण काय आहे? एकच कारण आहे का? तुकोबाराय म्हणतात, भगवान पंढरीश परमात्म्याचं, भगवान प्रभू रामचंद्राचं, त्या आत्मारामाचं एकच बरं का. तो विठ्ठल वेगळा आहे, राम वेगळा आहे, आत्माराम वेगळा आहे, कृष्ण वेगळा आहे, हरी वेगळा आहे, असा भेद नाही बरं का. सगळं एकच आहे. उत्पत्ती स्थिती लया करता त्रिदेव सांगितले, ब्रह्मा विष्णू महेश, पण त्यांच्या ठिकाणचं तत्व एकच आहे ना. आता इथे एक मृदंग आहे, इथे एक मृदंग आहे. मृदंग दोन आहेत, पण दोघातून निघणारा ध्वनी मात्र एकच आहे. डोळे दोन आहेत, पण दृष्टी दोन आहे का एक आहे? एक आहे. कान दोन आहेत, पण येणारा ऐकायला येणारा आवाज दोन आहेत का एक आहेत? एकच आहे. तसं पंचदशिकार आणि संवित एकच आहे म्हणून सांगितलं. ज्ञान होण्याचा प्रकार भिन्न आहे, पण संवित ज्ञान मात्र एक आहे, परिपूर्ण आहे. म्हणून ब्रह्म हे एकच आहे. ब्रह्म वेगळं नाही, त्याला आम्ही तत्व म्हणतो बरं का. तत्व वेगळं नाही, तत्व भिन्न भिन्न नाही, एकच आहे महाराज. तोच राम आहे, तोच कृष्ण आहे, तोच हरी आहे, तोच विठ्ठल आहे, तोच विठोबा आहे, तोच पांडुरंग आहे. तो काही वेगळा नाही बरं का. म्हणून तुकोबाराय बोलतात, नामधरा कंठी विठोबाचे. पहिलं कारण आहे तो सार आहे. सगळ्याचं सार परमात्मा आहे, म्हणून त्याचं नाम धारण करा. पहिलं कारण. सगळ्या शास्त्राचं सार परमात्म्याचं नाम आहे, म्हणून त्याचं नाम धारण करा. दोन. संतांनी सगळ्या शास्त्राचा अभ्यास करून परमात्म्याचं नाम सार आहे हे संतांनी सिद्ध केलं. तीन.
संत एकांती बैसले, संत एकांती बैसले, एकांती बैसले, संत एकांती बैसले, सर्वे सिद्धांत शोधिले, सर्वे सिद्धांत शोधिले, सर्वे सिद्धांत शोधिले, सर्वे सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, सार काढिले निवडोने, हे विठोबाचे नाम, ते विठोबाचे नाम, हे विठोबाचे नाम, ते विठोबाचे नाम. विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, विठोबाचे नाम, संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडोनी, संत एकांती वैसले, सर्वै सिद्धांत शोधिले, ज्ञानदृष्टी अवलोकिले, सार काढिले निवडून, ते हे विठोबाचे नाम. सगळ्या शास्त्राचा सार जर काय असेल तर परमात्म्याचं नाम आहे. म्हणून तुकोबरायाने पूर्वार्धामध्ये सांगितलं की सार आसार त्याचा विचार करा आणि मग नाम कंठी धरा विठोबाचे. पहिल्यांदा पूर्वार्धात अभंगाच्या सांगितलं सार आसार त्याचा विवेकाने सदसंगतीने विचार करा, विवेक जागरूक करून विचार करा, विवेक उत्पन्न होऊ दे. आणि मग सांगितलं काय सांगितलं, भगवंताचं नाम धारण करा, नामधरा कंठी विठोबाचे. का सांगितलं असं, याचं उत्तरच एक आहे की सगळ्याचं सार काय आहे तर परमात्म्याचं नाम आहे. सगळ्याचं सार काय आहे, सगळ्या शास्त्राचं पुराणाचं सार परमात्म्याचं नाम आहे. अजून एक प्रमाण सांगतो आणि पुढे निघून जातो. वेद अनंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठे. सारखं सेटिंग का हलवत आहे आतली, निज निष्ठे नाम गावे. हमिंग होतंय ते, निजनिष्ठे नाम गावे. वेद अनंत स्वरूपानं बोलतो बरं का, कर्माच्या संबंधानं बोलतो, उपासनेच्या संबंधानं बोलतो, ज्ञानाच्या संबंधानं बोलतो. पण त्या सगळ्या वेदाचं सार कमी करा की विठ्ठला 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 विठ्ठला. हो, त्या सगळ्याचं सार परमात्मा आहे. म्हणून परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. कंठी धरला कृष्णमणी, अवघा जनी प्रकाश. त्याचा एक वेगळ्या पद्धतीचा प्रकाश आहे. ज्यानं नामामध्ये भगवंताचं नाम धारण केलं तो नामधारक, त्याचा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आम्ही नामधारक आहोत म्हणून लोक आमच्या पायावर पाणी घालतात, आमच्या हातावर पाणी घालतात. आम्हाला घरात कुणीही एक तांब्या पाणी देत
सत्य सांगतोय बरं का, गादीवर उभारलोय. उठून घ्या म्हणतात. किंबहुना न सांगितलेलं बरं, उठूनच घेतलेलं बरं म्हणून आमचा आम्ही उठतो आणि घेतो. पण महाराज म्हणून सेवेला गेल्यानंतर आमच्या पायावरही पाणी घालतात आणि हातावरही पाणी घालतात. आम्ही नामधारक आहे म्हणून. आम्ही नामाचे धारक. नेनो प्रकार अनेक, सर्वभावी एक, विठ्ठलची प्रमाण. ते हे विठोबाचे नाम, हा त्यातला अन्वय आहे बरं का. म्हणून तुकोबराय म्हणतात, सारा सार विचार करा उठाउटी, नामधरा कंठे विठोबाचे. का कंठामध्ये नाम धारण करा? तर ते सगळ्याचं सार आहे म्हणून धारण करा. सगळ्याला अधिष्ठान रूपाण आहे म्हणून धारण करा. सगळ्या शास्त्राचं सार परमात्म्याचं नामच आहे म्हणून नाम धारण करा. एवढंच कारण आहे का? तर त्याच्या पुढेही कारण तुकोबरायाने सांगितलं. तयाच्या चिंतने निरसेल संकट, 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 तयाच्या चिंतने निरसेल संकट. तरात दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट भव सिंधू, तराल दुर्गट भव सिंधू, भव सिंधू. त्याच्या संबंधाने अधिक विचार सांगत असताना तुकोबराय म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. म्हणून नामधरा कंठी, विठोबाचे परमात्म्याचं नाम का धरा? तर ते सगळ्याचं सार आहे म्हणून धरा. एक, त्या नामाच्या चिंतनाने संकटाची निवृत्ती होईल. तयाच्या चिंतने निरसेल संकट, त्याच्या चिंतनाने संकटाची निवृत्ती होईल म्हणून नामकंठामध्ये धारण करा. दोन, आणि त्या परमात्म्याच्या नामचिंतनाने तरुण जाण्यास अवघड असणारा, दुर्घट असणारा भवसिंधू, हाही परमात्म्याच्या नामानेच तरुण जाता येईल म्हणून त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा. म्हणून परमात्म्याचं नाम कंठामध्ये धारण करा असं तुकोबराय सांगतात. का बरं? तर त्या परमात्म्याचं नाम संकटातून निवारण करणार आहे. प्रसंग असा आहे महाभारतातला, सगळं जुगारामध्ये धूत खेळण्यामध्ये हारल्यानंतर
शकुनीनं सांगितलं तुमची बायको शिल्लक आहे लावा. चालते लावली तर. हेही अविवेकानं युक्त होते. ते म्हणजे बायको कशी लावाय, तुमची बायको आहे ना ती लावा, पत्नी आहे ती, अर्धांगिनी आहे. आणि त्या शकुनीचं ऐकलं आणि ह्याने ती बायको सुद्धा पणाला लावली. शेवटला सगळं शिल्लक राहिलं नव्हतं. द्रौपदीला लावलं, तिलाही हारलेत. ज्याला कधी जुगाराचा अनुभव नाही तो पहिल्यांदा खेळायला बसल्यानंतर जुगार जिंकेल म्हणता. त्याला त्याच्यातला काही अभ्यासच नाही, काही माहितीच नाही, तो कसा जिंकेल. तसे पहिल्यांदा खेळायला बसले होते, यांना काय माहिती कसं खेळायचं आहे. अविवेक उत्पन्न झाला होता म्हणून बसले होते आणि हारले. हारल्यावर दुर्योधनानं सांगितलं आता ती आमची दासी आहे. दुःशासनाला सांगितलं जा म्हणे तिला जाऊन ओढीत आण जा. दुःशासन गेला आणि द्रौपदीच्या गृहामध्ये गेला. तिच्या विणीला हात घातला. बाईच्या विणीला हात घालणं स्त्रीच्या म्हणजे तिच्या अब्रूला हात घालण्यासारखं आहे बरं का. आणि ती सहज येत नाही म्हणून तिला ओढीत आणली जबरदस्तीनं. तिथं भीष्माचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, युधिष्ठिर आहे, भीम आहे, अर्जुन आहे, नकुल आहे, सहदेव आहे, कर्ण आहे, कृपाचार्य आहे, द्रोणाचार्य आहेत, दुःशासन आहे, दुर्योधन आहे, आंधळा धृतराष्ट्र सुद्धा आहे. सभा मंडप भरलेला आहे आणि ओढीत सभा मंडपात आणलं. नुसतं तिच्या विणीला धरून दुःशासनानं आणलं नाही, वेडी मंडपात आणलं. समोर सगळीजण खाली मान घालून बसले होते. भीष्माचार्य बोलू शकले असते पण भीष्माचार्य बोलले नाहीत. विवेक जागरूक होण्यासाठी जशी सदसंगतीची आवश्यकता आहे तशी शुद्ध आहाराची सुद्धा आवश्यकता आहे बरं का मानवी जीवनात. सद्बुद्धी केव्हा निर्माण होते, शुद्ध सात्विक आहार असेल तर. म्हणून गीतेमध्ये आहाराचे 3 प्रकार भगवान परमात्मा श्रीकृष्णाला सांगतात. सात्विक, राजसिक आणि तामसिक. आहार सुद्धा सात्विक असावा लागतो. चोराच्या घरचं अन्न खाल्ल्यावर विवेक उत्पन्न होईल म्हणता. दुर्योधनाच्या घरचं अन्न खाऊन भीष्माचार्यांची बुद्धी मालिन्य झाली होती आणि मालिन्य झालेल्या मलयुक्त बुद्धीमध्ये, मालिन्यानं निर्माण झालेल्या बुद्धीमध्ये विवेक अशा प्रकारचा उत्पन्न होईल का महाराज? होणार नाही बरं का. भीष्माचार्य खाली मान घालून बसले होते, आचार्य होते. आचार्य होते पण खाली मान घालून बसले होते. अन्न खाल्लं होतं त्यांच्या घरचं पण बुद्धी कार्य करत नव्हती. हे अयोग्य आहे दुर्योधना, हे म्हणता येऊ शकलं असतं भीष्माचार्यांना. हे चुकीचं आहे. पण तसं बोलण्यासाठी भीष्माचार्यांची जीभ उचलली. हा आहाराचा परिणाम आहे. आहाराचा परिणाम आहे बरं का. एक साधू भिक्षा मागत होता. एकाच्या दारात भिक्षा मागायला गेला. ती म्हणली भिक्षा कशाला घेऊन जाता महाराज, घरात जेवायला या. जेवायला गेले, जेवायला बसले, जेवण झालं आणि हात धुताना विकल्प निर्माण झाला. तांब्या चांदीचा दिसतोय, घेऊन जाऊया का. हात धुतले, तसा धुतल्याला तांब्या झोळीत टाकला. दिलेली 11 रुपयाची दक्षिणा घेतली आणि महाराज आश्रमाकडं. तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी झोळी उचलली आणि आता मागदुर्गला जायचं. झोळी जडका लागते, बघतय तर त्यात चांदीचा तांब्या.
महाराजांच्या लक्षात त्या दिवशी आलं नाही का, तर त्या घरचं अन्न खाल्लं होतं बरं का. दुसऱ्या दिवशी सकाळी झोळी उचलल्याने महाराज त्या ज्या बाईच्या घरी अन्न खायला गेलते तिथं महाराज गेले. तिथं महाराज गेले आणि त्या माईला हाक मारली आणि म्हणाले तुझा तांब्या घेऊन आलो. आणि तिला विचारलं तुझे पती काय करतात, तुझे पती काय करतात. ते म्हणले दुसरे काही करत नाहीत, छोट्या मोठ्या चोऱ्या करतात. चोराच्या घरचं खाल्लेलं अन्न. आणि आम्ही पंढरपुरात गेल्यावर नाश्ता कुठं करतो, वारीला आम्ही गेल्यावर नाश्ता कुठं करतो पंढरपुरात, हॉटेलमध्ये. जाताना 2-3 हजार रुपये धामणवाडीतनं घेऊनच गेलेलो असतो वारीला. का तर चहा प्यायचा आहे, सरबत प्यायचा आहे, कोल्ड्रिंक्स प्यायचं आहेत, कुठं भजी खायचं आहे, कुठं नाश्ता खायचा आहे, कुठं भडंग खायचं आहे, कुठं चिप्स खायचे आहेत. आहाराचा नियम आहे बरं का. युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु परमात्मा म्हणतात. युक्त आहार विहार नेम इंद्रिय यासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. जास्त बोलणं सुद्धा चांगलं नाही, अनंत वाचाळ. आणि जास्त झोपणं सुद्धा चांगलं नाही साधकासाठी. म्हणून झोपणं मर्यादित, खाणं मर्यादित, फिरणं मर्यादित साधकाच्यासाठी नियम आहेत. अभंग पहा. साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी. अंतर्बाह्य तुकोबरायांचा अभंग आहे, सगळा काढून बघा. आणि त्यातलं आपल्याजवळ किती आहे बघा. आपलं परमार्थ हा स्व आत्मपरीक्षणासाठी आहे बरं का, दाखवण्यासाठी नाही. गुरुवरे तुंतुने शास्त्री किंवा बाबा म्हणायचे हे तुम्हाला शिकवलं ते पाकिटसाठी नाही. मठातला मुक्ताबाई मठातला पंचदशीचा विचारसागरच्या पाठाचा विषय आहे. पाकिटासाठी नाही, आत्मउद्धारासाठी शास्त्र आहे, पुराण आहे, संत सेवा आहे, भगवत चिंतन आहे. आणि मुद्दा असा आहे, वेळ संपत आलेली आहे. उडीत आणलं, नुसतं तेवढ्यावर प्रसंग थांबला नाही बरं का. भीष्माचार्य खाली मान घालून बसले होते. हे 5 नवरे समोर होते, 5 होते, 5 एक नव्हता द्रौपदीचा, 5 होते, खाली मान घालून बसले होते. अविवेकाचं लक्षण आहे बरं का हे सगळं. आणि मग दुर्योधनानं सांगितलं दुःशासना तिच्या पदराला हात घाल, तिची साडी ओढ. दुःशासनाने तिच्या पदराला हात घातला. एवढ्या सगळ्या मंडपात एक स्त्री आहे, बाकीचे सगळे पुरुष आहेत. काय अवस्था असेल प्रसंगाची. आणि मग आता तिथं एकच आहे, परमात्मा. तोच उभा राहणार आहे. ज्या वेळेला भगवत भक्तावर संकट येतं त्यावेळेला तोच उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळित, मागे पुढे उभा राहे सांभाळित, आली आघात निवाराया. हो, महाराज वर्णन करतात, मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. भगवत भक्तावरला आल्याला आघात निवारण करण्यासाठी तो परमात्मा उभा आहे. तिच्या पदराला हात घातल्याबरोबर आता पथी माझे काही करू शकत नाहीत, आचार्य काही करू शकत नाहीत, त्या आरती दुसरे कोणीही मला इथं सहाय्य करणार नाही, हे पूर्णतः द्रौपदीनं जाणलं. आणि त्यावेळेला त्यांनी आधार कोणाचा मागितला, परमात्म्याचा. परमात्म्याचं अखंड चिंतन केलं. त्याचं वर्णन असं सांगितलंय, कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, कोठे गुंतलासी
कोटे गुंतलासी दारकेच्या राया वेळ का सख्या लाविलासी. परमात्म्याचं स्मरण करू लागली आणि तात्काळ परमात्मा वर्णन असं सांगितलंय महाराज. ऐका, देव प्रकट झाला नाही, देव प्रकट झाला नाही, देवच साडी रूप झाला. इकडं दुःशासन साडी द्रौपदीची ओढत होता आणि तशी साडी तिची वाढत होती. देव प्रकट झाला नाही, देवच साडी रूप झाला. वस्त्र हरणे तैशी वस्त्र झाले माऊली. पुढं कौरवी पांचाळी सभे माझी आणली. वस्त्र हरणे वस्त्रे तैशी झाली माऊली. परमात्मा स्वतः वस्त्ररूप झाले आणि द्रौपदीची आबरू वाचवली. महाराज वर्णन करतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट. त्या परमात्म्याच्या चिंतनाने द्रौपदीवर आलेलं संकट निवारण झालं. देवच वस्त्र रूप झाला. देवच परमात्मा वस्त्ररूप झाला म्हणून त्याचं चिंतन महत्वाचं आहे. तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दृगट भवसिंधू. भवनाम दुःख, दुःखनाम संसार. सिंधू म्हणजे समुद्र. समुद्र भवाला काही ठिकाणी नदीची उपमा संत देतात, काही ठिकाणी भवाला सिंधूची उपमा देतात. सिंधू म्हणजे समुद्र बरं का. समुद्र का म्हणतात तर तो अफाट आहे, अफाट आहे. त्याची खोली मोजता येत नाही, त्याच्यामध्ये असणारं पाणी मोजता येत नाही. त्याची सुरुवात कुठून आहे आणि त्याचा शेवट कुठं आहे याचा थांगपत्ता लागत नाही. हा जसा समुद्र आहे, सागर आहे, तसा संसार सुरुवात कधी झाला सांगता येत नाही म्हणून त्याला सिंधू म्हणतात. संसाराचा शेवट कधी होतो हे सांगता येत नाही म्हणून त्याला सिंधू म्हणतात. संसाराची व्याप्ती किती आहे, संसाराची खोली किती आहे ही सांगता येत नाही म्हणून त्याला सिंधू म्हणतात. विठाला 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 हो. आणि असा असणारा, तरुण जाण्यास अवघड असणारा, ज्याची सुरुवात आणि शेवट सांगता येत नाही, ज्याची खोली सांगता येत नाही, ज्याचं मोजमाप कशानंही करता येत नाही, जो मर्यादित नाही अमर्याद हे ज्याचं स्वरूप आहे, असा जो सागर आहे, असा जो संसार आहे, जो तरुण जाण्यास अवघड आहे, तो संसार मात्र एका परमात्म्याच्या नामाने तरुण जाता येतो. तराल दुर्घट भवसिंधू. तराल दुर्घट तरुण जाण्यास अवघड असणारा भवसिंधू नाम संसार सिंधू तरुण जाता येतो. कशामुळं? परमात्म्याचं नाम धारण केल्यामुळं बरं का. नामधरा कंठी विठोबाचे. परमात्म्याचं नाम धारण केल्यामुळं तरुण जाता येतं. नाव धड करा सहस्रनामाची, जे भवसिंधूशी थडी पावे. तुकोबराय म्हणतात, नाव धड करा सहस्रनामाची. हजार नावाची नाव तयार करा. परमात्म्याच्या नामाची नाव तयार करा आणि त्या नामरूपी नौकेवर तुम्ही विराजमान व्हा. आणि तुम्ही त्या नामरूपी नौकेवर विराजमान झाल्यानंतर ती नामरूपी जी नौका आहे तीच तुम्हाला या भवसिंधूतून पैल तीराला घेऊन जाणार आहे. पैल तीर कसला आहे?
ह्या भवसिंधूचं अलीकडचं तीर जन्म मरणादी संसार, जन्माला येणं आणि मरण हे अलीकडचं तीर आहे आणि परमानंद प्राप्ती रूप मोक्ष हे पलीकडचं तीर आहे. जे भवसिंधूशी थडी पावे, जी भवसिंधूची थडी म्हणजे पैल तीराला, पलीकडच्या तीराला घेऊन जाणार आहे, असं एक परमात्म्याचं नाम आहे. परमानंद प्राप्ती रूपी मोक्ष स्वरूपतेला घेऊन जाणार ते परमात्म्याचं नाम आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. तराल दुर्गट भवसिंधू म्हणून हातानं टाळे वाजवा, मुखानं भगवंताचं नामचिंतन करा. पहिला दिवस आहे. नामपर प्रकरणातील अभंग आहे. 5 मिनिटाचं भजन करू, एक चाल ऐकू आणि 5 मिनिटात राहिलेला 2 प्रमाणांचा काहीसा विचार करून सेवा वेळेत समर्पित करू. सर्वांना माझी विनंती आहे की हातानं टाळे वाजवा, मोबाईल सायलेंट करा, कारण त्याचा विक्षेप आता जास्त होऊन राहिले बरं का. कथेला बसताना उद्यापासून तरी विनंती आहे, एक तर मोबाईल घरात ठेवून या. आम्हाला काही कलेक्टर ऑफिसमधून फोन येणार, कलेक्टर ऑफिसमधून रात्री 9 नंतर फोन येणे इतक्या मोठ्या पदाचे आम्ही नाही, त्यामुळं घरात ठेवून या. त्यातूनही महत्त्वाचा कॉल येतोय, महत्त्वाचे मेसेज येतात, व्हॉट्सअपला कॉल येतोय, व्हॉट्सअपला व्हिडिओ कॉल होतोय. इतके इम्पॉर्टंट असेल तर जवळ घेऊन या, काही अडचण नाही. फेसबुकला मेसेज येतोय, इंस्टावर मेसेज येतोय, सोबत घेऊन या. पण आले तर कृपया विनंती आहे, त्याला थोडंसं सायलेंट करा. ते आता विक्षेप करून राहिले. पूर्वी कथेला लहान मुलं घेऊन यायचीत, पूर्वी कथेला लहान मुलांचा विक्षेप असायचा. आता लहान मुलांचा विक्षेप नाही, आता मोबाईलचा विक्षेप आहे, ते सारखं वाजून राहते. म्हणून सायलेंट करा उद्यापासून तरी बरं का. असो, वेळ नाही माझ्याकडं, मुखानं नामचिंतन करा. विठोबा रकुमाये टाळ वाजव, जय जय विठोबा रकुमाये, टाळे वाजवा, जय जय विठोबा रकुमाये, जय जय विठोबा रकुमाये, टाळी वाजवा, जय जय विठोबा रकुमाये, टाळ वाजवा, जय जय विठोबा रकुमाये, जय जय विठोबा रकुमाये, जय जय विठोबा रकुमाये. कुंडली कवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विठोबा रकु. सारासार विचार करा उठाउठी, नामधरा कंठी विठोबाचे, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भवसिंधू. म्हणून नामधरा कंठी विठोबाचे. का नाम परमात्म्याचं घ्या, याच्यासाठी काही कारण मीमांसा तुकोबरायाने सांगितली. मग तुकोबराय म्हणतात, जन्मुनिया कुडी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. कुणाच्या कुळामध्ये, कुणाच्या कुळामध्ये जन्माला घ्यावं तेव्हा भगवंताचं नाम येईल. श्रीमंताच्या कुळात, उच्च वर्णाच्या कुळात, कोणाच्या तर त्याचं वर्णन सांगतात. हरिदासाचे घरी मज उपजावा जन्मजन्मांतरे. महाराज देवाला म्हणतात, हरिदासाचे घरी मज उपजावा जन्मांतरी. जन्मांतरी म्हणजे अनेक जन्मोजन्मी असा त्याचा अर्थ आहे बरं का. अनेक जन्मामध्ये मी ज्या ज्या वेळेला जन्माला येईन त्यावेळेला कुठं कुठं जन्माला यावं. हरिदासाच्या घरामध्ये, वैष्णवाच्या घरामध्ये, वारकऱ्याच्या घरामध्ये जन्माला यावं. कलेक्टरच्या नाही सांगत, वारकऱ्याच्या घरामध्ये, वैष्णवांच्या घरामध्ये. आणि त्या वारकऱ्याच्या वैष्णवांच्या कुळामध्ये जन्माला येऊन जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम. वाचेनं भगवंताच्या नामाचं अखंड उच्चारण आहे. आणि तो कसा आहे, कधी कधी तरी सप्त्याला नाही बरं का. धरी हाची नेम अहर निशी.
अहर्निशी म्हणजे दिननिशी बरं का. दिन म्हणजे दिवस आणि निशी म्हणजे रात्र. हा नियम भगवंताच्या नामाचा त्या वैष्णवाच्या नामधारकाच्या घराण्यामध्ये कुळामध्ये जन्माला येऊ आणि जन्माला येऊन काय करू, आम्ही नित्य भगवंताच्या नामाचं भजन करू. रात्रंदिवस आम्ही काय करू, भगवंताचं स्मरण करू. जन्मनिया कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम अहर्निशी. हा अहर्निशी नेम धरू. आणि असा नेम करणारे आताही वारकरी आहेत बरं का. नित्य नाम साधना करणारे वारकरी आहेत. नित्य साधना, साधनेत खंड नाही, अखंड भजन. तुका म्हणे येत भजन प्रमाण, काय थोरपण जाळावे ते. प्रातस्मरणीय परमश्रद्धेय जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ज्यांच्या साली अनेक आता आहेत ते वैकुंठवासी ब्रह्मलीन श्री गुरु बोधी बाबा अखंड आयुष्यभर भजन केलं बरं का. दुसरं काही केलं नाही, भजन केलं. कीर्तन केलं नाही, प्रवचन केलं नाही, फक्त एक गाथापूर्ण पाठ केला आणि आयुष्यभर भजन केलं. भगवंताचं नाम जपलं, अहर्निशी भजन केलं. भजन महत्वाचं आहे बरं का. नामस्मरण, भजन आणि भजन शब्दात काहीच बदल नाही. शब्द तेच आहेत, फक्त उच्चारात फरक आहे. फरक कशात आहे? उच्चारात फरक आहे. शब्द तेच आहेत. भजनातही शब्द तीनच आहेत, तेच अक्षर आहेत. आणि भजन ह्याच्यात पण शब्द तीनच आहेत, म्हणजे अक्षर तीनच आहे आणि तीच अक्षर आहेत, फक्त उच्चार वेगळा आहे. भजन म्हणजेच भजन आणि भजन म्हणजेच भजन. लक्षात घ्या. धरी हाची नेम अहर्निशी. तुकोबराय म्हणतात की हा नियम अहर्निशी मी जपणार आहे, किंबहुना जपावा. कारण तेच नामसार आहे, तेच नाम संकटातून तरणार आहे आणि तेच नाम आम्हाला पैल तीराला नेऊन परमानंदाला प्राप्त करून देणार आहे. म्हणून धरी हाची नेम अहर्निशी, भगवंताच्या नामाचा नित्य का अशा प्रकारे उच्चारण सांगितलं, त्याचं कारण आहे. अजून एक शेवटचं महत्वाचं कारण तुकोबराय सांगतात. तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत, तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत. तुका म्हणे कोटी कुळिती पुनीत. भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे, भावे गाता गीत विठोबाचे. दयाच्या चिंतने निर्जल संकट, दयाच्या चिंतने निर्जल संकट. आणि उत्तरार्धामध्ये तुकोबराय म्हणतात,
भगवंताचं नाम कसं आहे? तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत थाप टाका. भावे गाता गीत विठोबाचे. भावे गाता गीत भावानं भगवंताच्या नामाचं गीत गायल्यानंतर कोटी कुळे पुनीत होतात. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत पुण्यवंत होतात. कपी कुळे उद्धरिले मुक्त केले राक्षसा. म्हणून नाम चांगला आहे. नाम चांगले चांगले माझ्या कंठी रावो भले. कपी कुळे उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जर नाम राक्षस कुळाचा कल्याण करणार आहे तर मग आमच्या मानव कुळाचं कल्याण होणार नाही का? प्रल्हादानं नाम जपल्याबरोबर हिरण्याक्ष हिरण्यकश्यपूचा सुद्धा उद्धार झाला महाराज. राक्षस कुळाचा उद्धार झाला. मग आम्ही राक्षस कुळातले आहोत का मानव कुळातले आहोत? मग आम्ही मानव कुळातले असलो किंबहुना आहे, मग आमच्या कुळाचा उद्धार होणार नाही का? 100% होईल. जर भगवंताचं नाम राक्षस कुळाचा उद्धार करू शकतं, राक्षसांना मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं, तात्पर्य त्यांच्या घराण्याचा त्यांच्या कुळाचा उद्धार करू शकतं, तर आमच्यासारख्या मनुष्यानं भगवंताचं नाम जपल्यानंतर आमच्या स्वतःचं कल्याण होणार नाही का? आमच्या मागच्या कुळाचा उद्धार होणार नाही का? आमच्या पुढल्या कुळाचा उद्धार होणार नाही का? 100% होईल. म्हणून तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीत. नुसतं 1-2 कुळाचा उद्धार नाही, कोट्यावधी कुळांचा उद्धार होईल. म्हणून परमात्म्याचं नाम भावानं, शुद्ध अंतःकरणानं, पवित्र अंतःकरणानं आणि श्रद्धेनं, भक्तीनं जपणं महत्त्वाचं आहे. भावे गाता गीत विठोबाचे. म्हणून नामजंपा कंठी विठोबाचे. आणि तेच परमात्म्याचं सार आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या प्रमाणातला उत्तरार्ध काय आहे? काय आहे? अभंगातल्या पहिल्या प्रमाणाचा उत्तरार्ध सार नामजपा कंठी विठोबाचे. नामजपा कंठी विठोबाचे. सारासार विचार करा उठाउठी नामजपा. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे. माझंही तसं चुकून राहतं बरं का, वयानुसार होतं. नामधरा कंठी विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे ह्या पहिल्या प्रमाणातला उत्तरार्ध. आणि शेवटच्या प्रमाणातला उत्तरार्ध भावे गाता गीत विठोबाचे. नामधरा कंठी विठोबाचे आणि भावे गाता गीत विठोबाचे हा या अभंगाचा अन्वय आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.